तुम्हाला एक भेट देणार आहेत ते. कृपया आपण भेटा जरा पटकन आयोजकांची कॉन्टॅक्ट करा. तर या नवीन सामना आपल्या बेटीस प्रेक्षक हो, स्वर्गीय गोपीनाथ पाटील स्मृती चषक 2026चा थरार सुरू झाला आहे. मागचे 3.5 दिवस आपल्याला फक्त झाकी होती. आता मेन ह्या स्पर्धेची पिक्चर आपण पाहतोय, स्पर्धेची मेन मूव्हीज आता पाहतोय. आणि जो थरार पाहिजे होता, जी रोमांचकता, जी थरारकता तुम्हाला अनुभवायची आहे, ती तुम्हाला आता ह्या अर्ध्या दिवसामध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचा आपण आनंद घ्या. आता कॉमेडी बॉक्समध्ये मी बोलवतो एक जबरदस्त समालोचक, ज्याने अनेक स्पर्धा मागच्या काही वर्षांमध्ये आपल्या परिसरातील कव्हर केल्या, त्यांना अनेक ठिकाणी मागणीसुद्धा आहे. असे जबरदस्त एक हुशार समालोचक रायगावचे सुपुत्र असतील आपल्या सोबतीला जोडले जातील या इनिंगमध्ये. राजू जाधव सर, वेलकम. थँक्यू सो मच मनोज कर्वे सर. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. आजच्या दिवसातील शेवटची मॅच पहिल्या फेरीतील आपण पाहू शकाल. जय हनुमान वसत आणि त्यांच्या अगेन्स्ट अरविंद स्पोर्ट वालकस अशी लढाई आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल. सलामीची जोडी ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. स्ट्राईकला आपण नवीन यांना पाहू शकाल. नॉन स्ट्राईक एंडला बॅटर आहेत सुदर्शन. अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. आणि गोलंदाजीचा भार पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये स्वीकारलेला आहे जीवन या गोलंदाजाने. जीवन या ऑन साईडला एक क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंगॉनला त्याने ठेवले. लॉंग ऑफ देखील प्रोटेक्शन ठेवलेलं आहे. ऑफसाईडचा विचार केला तर थर्ड मॅन पॉईंट कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक ठेवलेला आहे. ऑनसाईडचा आपण विचार करूया. इथे फाईन ठेवलेला आहे. मिड विकेट आणि मिड ऑन ठेवलेला आहे. 4 ओव्हरची मॅच असेल. पंच प्रमोद फिरगाणे सर पंचाच्या भूमिकेत, लेग अंपरच्या भूमिकेत विष्णू खेणे सर आहेत. जाऊया आपण मॅचकडे. दोन्ही टीमला देऊया हार्दिक शुभेच्छा. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. एक दर्जेदार मॅच आपल्याला पाहायला भेटेल आज. सुपर संडे आपण अनुभवतोय. पहिलाच बॉल, लेट्स प्ले. पहिलाच बॉल आपण जर पाहिला तर खूप बाहेर निघणारा बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. पंचांनी वाईट बॉल घोषित केलेला आहे आणि स्कोर कार्डवरती देखील एक धाव नक्कीच जोडली जाईल. खूप चांगला परफॉर्मन्स आपण पाहिला ईस्टार कोसले संघाच्या वतीनं. आणि ती टीम मात्र आपण पाहिले तर द्वितीय फेरीमध्ये पोहोचलेली आहे. इथे फटका फसलेला आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क जो मात्र झाला नाहीये. फाईन लेगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते चतुर आणि चालाक. इथे एकही धाव मिळाली नाहीये. व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र मिळाली आहे. मागील मॅचमध्ये आपण पाहिलं काही जबरदस्त या ठिकाणी 42 धावांचं लक्ष होतं. हर्ष 11 आई गावदेवी रुंदे या टीमनं ठेवलं होतं. ते म्हणजे ईस्टार कोसले या संघाच्या अगेन्स्ट. काही जबरदस्त बॅटिंग केली. अगदी कॅल्क्युलेटेड क्रिकेट आपल्याला पाहायला भेटलं. जबरदस्त फटका विकेट एरिया. चेंडू मात्र जाईल. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचेल. 4 धावांचा सिग्नल आलाय. चौकार. लॉफ्टेड ड्राईव्ह आपल्याला पाहायला भेटलाय. बॅटर नवीनच्या बॅटमधून सुरुवात इथे मात्र झाली आहे. मॅचमध्ये आपण पाहू शकाल धावसंख्या धावफलकावरती 5 धावा लागलेल्या आहेत. जीवन इथे मात्र चेंडू द्या. पंच चेंडूची मागणी या ठिकाणी केलेली आहे. चेंडू जर शेवटच्या चेंडूपर्यंत हरवला, भिजला, फुटला, फाटला
चेंडू तुम्हाला नवीनच दिला जाईल, याची आपण खेळाडूंनी देखील नोंद घ्यायची आहे. आणि चेंडू जे मात्र आपल्याला पुरस्कृत केलेले आहेत अजयजी कथोरे यांच्या वतीनं, आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं खूप खूप धन्यवाद आहे. धावसंख्या धावपलकावरती लागलेले आहेत 5. जीवनचं हे षटक आता काय सांगून जाईल पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये इथे मात्र पाऊलपूल बॅटिंग करण्याची सुरुवात प्रवीणने तर मात्र नवीननं मात्र केलेली आहे. परंतु पाहूया या ठिकाणी त्याला सफलता कितपत मिळेल, की इथे मात्र गोलंदाज जीवनला त्याच्या जीवनदायी गोलंदाजाच्या माध्यमातून मिळेल. आपण पाहतोय क्रिकेटचा हा अद्भुत कार्य सोहळा, स्वर्गीय गोपीनाथ पाटील स्मृती चषक. अंतिम दिवस पाठलाग केला त्या ठिकाणी चेंडूचा, परंतु व्हाईट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. या षटकामध्ये अजून एक व्हाईट बॉल आपल्याला पाहायला भेटला आणि धावसंख्येवरती धावपलकावरती धावा लागलेल्या त्या म्हणजे 6. दुपारचं सत्र आपण पाहू शकाल. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील अंतिम मॅच आणि हवेचा गारवा देखील या ठिकाणी हवा देखील वाहत आहे मैदानाच्या आतमध्ये. हाय व्होल्टेज ड्रामा इथे देखील पाहायला भेटेल. उडवलाय बॉलला हवेमध्ये, लॉफ्टेड ड्राईव्ह आणि चेंडू सीमा रेषा पार. 6 धावांसाठी षटकार. जशी लेंथ तसा फटका. गुडलँड स्पॉटमध्ये या बॉल होता आणि लॉफ्टेडचं ड्राईव्ह आपल्याला पाहायला भेटलाय. बिडॉनच्या वरून दर्जेदार षटका त्या ठिकाणी, लॉंगॉनच्या वरून दर्जेदार षटकार आपल्याला पाहायला भेटलाय. नवीनच्या वतीनं धावसंख्या पुढे चालली आहे 12 या आकड्यावरती. पुढचा बॉल इथे मात्र आपण पाहू शकता स्विंग केलाय. आता मिड विकेटच्या पलीकडे चेंडूला पाठवलाय सीमा रेषे पार. गगनभेदी, गगनचुंबी, बिग 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 षटकार. खूप महागडं षटक आपल्याला पाहायला भेटलं. सलग 2 षटकार या ठिकाणी ठोकले त्याने. 17 षटकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहेत. बॅटर नवीन, कमबॅक करावं लागेल जीवनला. ओ इथे मात्र कमबॅक करणारा बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. मॅचमध्ये मजा येईल. मी तर म्हणेन की या मॅचमध्ये 4 षटकांची ही मॅच असताना इथे मात्र तब्बल 50 धावांवरती बांधून ठेवण्याचा प्रयत्न असेल जय हनुमान वसत या टीमचा. अरे अरविंद स्पोर्ट वाल्कस या टीमला मी तर म्हणेन की 60 धावा करण्याची गरज. आणि इथे मात्र आपण पाहू शकताय फलंदाज बाद होत असताना नवीन मात्र जाईल डगआउटच्या आसऱ्याला. आणि याचबरोबर पाहिलं तर आपण षटकाची समाप्ती देखील झाली आहे. पहिल्या षटकाची समाप्ती, धावसंख्या 1 गडी बाद. 18 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. ठेवली होती या ठिकाणी जीवननं. काय जबरदस्त गोलंदाजी आपण पाहिली तर जीवनच्या वतीनं. परंतु तसंच आपण जर पाहिलं तर इथे खऱ्या अर्थानं मोठा फटका खेळण्याची गरज होती का या ठिकाणी बॅटिंग करत असताना नवीनला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, खोलवर टप्प्याचा बॉल होता. चेंडूवरती नजर येणं फार गरजेचं होतं. जी सरासरी तुम्हाला पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये हवी होती ती सरासरी इथे मात्र आली होती. परंतु जास्तीच्या धावा काढण्याचा नाद इथे मात्र नवीनला लागत असताना विकेट त्याला गमावा लागला. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकता आता प्रसाद आणि बॅटर आलेले आहेत अक्षय. अक्षय आला या ठिकाणी वन डाऊन बॅट्समन. आता अक्षय आणि त्याच्या सोबतीला सुदर्शन या दोघांना चांगलं कार्य करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. परंतु सध्या तरी आपण पाहिलं तर नवीन जे काम करायचं होतं ते काम त्यांनी मात्र केलेलं आहे. सुरेश कांबेरे यांचं देखील दुपारच्या सत्रामध्ये आगमन झालेलं आहे. हार्दिक स्वागत. आमचे रवी फिरगाणे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. संदीप मांजरे आहेत तिकडे. बबन फिरगाणे देखील त्या ठिकाणी आहेत. ते देखील मॅचचा आनंद घेत आहेत.
सर्व ओझरलीकर या स्पर्धेच्या वतीने या स्पर्धेचा त्यांनी मात्र आनंद घेतला आणि या सलग 4 दिवस त्यांची ही मेहनत आपण पाहू शकाल. ओ इथे मात्र आपण पाहिलं तर आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी शरीराचा वेध घेणारा बॉल पाहायला भेटला, परंतु चेंडू मात्र पाहू शकाल 4 धावांसाठी लेग बायच्या स्वरूपामध्ये चौकार. शरीराचा वेध त्या ठिकाणी घेतला. सुदर्शननं आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु नशिबाची साथ तिथे देखील मिळाली सुदर्शनला. हा चौकार आपल्याला पाहायला भेटतोय लेग बायच्या स्वरूपामध्ये. धावसंख्येत भर होईल, धावसंख्या पोहोचली आहे 22 या आकड्यावरती. इथे मात्र आपण पाहू शकता या बॉल टोलावलेला आहे कव्हरच्या रिझनमध्ये, डीपमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचलेले आहेत. 2 धावा इथे मात्र मिळतील सुदर्शनला. धावसंख्या पोहोचली जाऊन 24 या आकड्यावरती. 24 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. 12.0ची सरासरी सध्या तरी इथे मात्र राखलेली आहे. या षटकामध्ये अजूनही 4 चेंडू इथे शिल्लक आहेत. कमबॅक करावं लागेल या षटकामध्ये प्रसाद, परंतु सध्या तरी मात्र काही हा बॉल या ठिकाणी अगदी घर सोडलं होतं. त्या ठिकाणी पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पावलांचा वापर त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला होता सुदर्शनच्या वतीनं, परंतु चेंडू आणि बॅटचा इथे मात्र संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल येत असताना इथे प्रसाद मात्र आता या ठिकाणी कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्या नावाचा उल्लेख त्यांनी मात्र या ठिकाणी या बॉलवरती केलेला आहे. इथे मात्र जबरदस्त बॉल ऑन ड्राईव्ह या ठिकाणी करायचा होता, स्विंग करायचा होता बॉलला, परंतु चेंडू आणि बॅटचा इथे देखील संपर्क झाला नाहीये. जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर चौकार, दुसऱ्या बॉलवरती 2 धावा, तिसऱ्या बॉलवरती कमबॅक आणि चौथ्या बॉलवरती देखील कमबॅक होत असताना प्रसादच्या वतीनं आपण पाहिलं चांगली गोलंदाजी सध्या तरी प्रसादच्या वतीनं. इथे मात्र आपण पाहू शकता या पूर्णपणे खोलून ठेवलं होतं बॅटरला. काय जबरदस्त बॉलिंग आपण पाहू शकाल. ऑफर या ठिकाणी करण्याच्या अगोदरच बॉल त्या ठिकाणी मात्र निघून गेला. सलगचा 3रा बॉल इथे मात्र डॉट टाकत असताना आतापर्यंत या षटकामध्ये फक्त 6 धावात त्यांनी खर्च केल्यात. वॉट बॉलिंग प्रसादच्या वतीनं. लाजवाब गोलंदाजी आपण पाहू शकताय. इथे चॉप केला, बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडीशी फंबलनेस झाली, परंतु इथे मात्र 1 धाव मिळाली. 1 धावेच्या मदतीनं षटक क्रमांक 2 इथे मात्र समाप्त झालेले. 1 गडी बाद धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत 25. यस डीजे अमेर. दोन षटकाची समाप्ती इथे मात्र झालेली आहे. आता गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आलेले आहेत. प्रसाद राणे आता गोलंदाजी मार्गवरती आलेले आहेत. स्ट्राईकला या ठिकाणी आपण पाहू शकता या सुदर्शन आहे. आतापर्यंत सुदर्शननं फक्त 3च धावा एकवटलेल्या आहेत. इथे मात्र स्विंग करायचा होता बॉल, शरीराचा वेध घेणारा बॉल आपण पाहू शकाल. लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धावा आपल्याला पाहायला भेटेल. 1 धावेच्या मदतीनं धावपलक पुढे जाऊन सरसावेल 26 या आकड्यावरती. आमच्या संजय दादा सुतार यांचं देखील जेवण झालेलं आहे.
हा सर्वच ऑफिशियल यांना मात्र नक्कीच डोळ्यात तेल घालून या स्पर्धेवरती नजर ठेवावी लागेल. अंतिम दिवस आहे, तसाच आज पगाराचा दिवस देखील आहे. सर्वांना उत्कंठा असते की अगदी पगाराच्या दिवशी बेस्ट परफॉर्मन्स देणं फार गरजेचं असतं. त्या दिवशी अजिबात सुट्टी केली जात नसते. नाहीतर कपात होण्याची शक्यता देखील असते. आमचा ऑपरेटर देखील त्या ठिकाणी माऊली लाईव्हचा स्लॉट मध्ये बॉल आणि त्याला पाठवलाय पुढच्या प्लॉट मध्ये. दर्जेदार षटकार. सोला रंगलाई आनंदाचा सजून भाई माऊलीला सोला रंगलाई आनंदाचा सजून भाई माऊलीला आता कोणीवारा निघलाई गो आई तुझे पालखीला आता कोणीवारा निघलाई गो आई तुझे पालखीला. थँक्यू डीजे. जेवणाची चर्चा होत होती संकेत शैलेश दरम्यान आणि इथे देखील आपण पाहिलं तर बॅटर अक्षयला देखील भूक लागलेली आहे. आतापर्यंत चांगली भूक त्याला लागली होती. काहीशे बॉल नक्की त्याला मिळाले नाही आहे. सो हा बॉल त्याला लॉलीपॉपसारखा मिळाला आणि तिथे मात्र तो मात्र तुटून पडला. दर्जेदार फटका त्याच्या बॅटमधून पाहायला भेटलाय. आता इथे मात्र सुरुवात झाली आहे अक्षयच्या वतीनं. धावफलकावरती धावा इथे मात्र लागलेल्या आहेत आता 32. आता अक्षय इथे मात्र चांगली भूक संपवेल का हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. आणि प्रसाद इथे मात्र त्याला थांबवेल का, त्याची भूक शमवेल का. जबरदस्त फटका त्या ठिकाणी वीकेंड एरिया आणि तिकडे देखील चेंडू सीमा पार. जबरदस्त षटकार 6 धावा. संघर्ष की जो चलता है वही दुनिया को बदलता है. जिसने रातों से जंग जीती हो सूर्य बनकर वही उभरता है. बॅक टू बॅक 2 षटकार इथे मात्र खेचलेले आहेत अक्षयच्या बॅटमधून. अक्षय आता षटकार हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे. धावफलक जाऊन पोहोचेल 38 आकड्यावरती. पुढचा बॉल प्रसादला आता थोडासा इथे मात्र आपण पाहू शकाल हा प्रसादचा बॉल छान आपल्याला पाहायला भेटला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहूया हा बॉल प्रसादचा. लाजवाब या ठिकाणी कमबॅक केले प्रसादनं, कारण की 2 तडाखे मिळाल्यानंतर तो देखील आता शाळा झाला. लेंथ थोडीशी आपण पाहिली तर गुडल्या स्पॉटमध्ये, परंतु अगदी या ठिकाणी एंगल बनवला आहे. तर बघा आयोजन कमिटी आपण देखील आता मंचाच्या दिशेने यायचं आहे, कारण की आपल्या प्रमुख पाहुण्यांचं अतिथीचं या ठिकाणी देखील आगमन होईल. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला भेटत आहे. पाहुणे म्हटलं तर नक्कीच आपल्या या स्पर्धेला ते छान लावत असतात आणि त्यांच्याच मदतीनं आपण स्पर्धा साकारत असतो. काही क्षणातच आपले पाहुणे इथे मात्र येतील, तर आयोजक कमिटी आपण देखील सज्ज राहायचं आहे त्यांचं स्वागत करण्याकरिता. धावसंख्या 39 या आकड्यावरती पोहोचलेली आहे. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहू शकाल. डीपला क्षेत्ररक्षक येत आहेत. लॉंग ऑफ मध्ये पहिल्या प्रयत्नात सोडली होती, परंतु दुसऱ्या प्रयत्नात झेल या ठिकाणी स्वीकारलाय. फलंदाज इथे मात्र आता जाईल बॅक टू द डगआउट. अक्षय नवीन बॅटर आला मैदानाच्या आतमध्ये रुपेश. पुनश्च प्रसाद रुपेश करिता. इथे मात्र रुपेशला देखील पुढे टाकलाय आणि त्याने फेकून दिला सीमा पार. फटक्यात आहे वजन. धावा मिळतील तब्बल अर्धा डझन आणि याचबरोबर षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद धावा लागलेल्या धावपलकावरती 45 धावा. यस डीजे.
आमचे रोशनदादा फिरगाणे देखील इन अँड ॲक्शनमध्ये आहेत. शेवटच्या षटक हाणामारीचं षटक असेल. हुमरा तुमरी रस्सीखेच या षटकामध्ये पाहायला भेटेल. परंतु आतापर्यंत जर आपण पाहिलं तर तब्बल 15.0च्या सरासरीनं 45 धावा एकवटलेल्या आहेत. इथे प्रसादचं मात्र कौतुक करावं लागेल. त्याने मात्र दुसरं षटक हाताळत असताना 7 धावा खर्च केल्या. परंतु त्याच्यानंतर प्रसाद राणे याला मात्र सफलता मिळाली नाही आहे. त्याने मात्र 20 धावा खर्च केल्या. आता यश इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये यशवंत हो असा आशीर्वाद घेऊन आता गोलंदाजी करावी लागेल. ओहो, आणि तोच आशीर्वाद या ठिकाणी फलित झालाय. यशवंत हो असा आशीर्वाद त्या ठिकाणी स्वीकारत असताना यशनं संपादित केले विकेट. फलंदाज या ठिकाणी बाद होत असताना सुदर्शन बॅक टू द डकआउट. आता करण आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉलवरती सफलता प्राप्त झाली आहे यशच्या वतीनं. आता 5 बॉल इथे मात्र आहेत या षटकातील. आपण पाहूया करण आहे त्याच्यासमोर. ओहो, करणला देखील या ठिकाणी काय जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. अप्रतिम बॉल. ॲक्शन रिप्लेमध्ये नक्कीच इथे मात्र फलंदाज बाद आहे. बॅटची एज त्या ठिकाणी लागली. आपण पाहू शकाल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. आता आपण पाहू शकाल या ठिकाणी धावा झालेल्या आहेत 45. 4 गडी बाद झालेले आहेत. 45 धावा धावपलखावरती लागलेले आहेत. 4 गडी बाद झालेले आहेत. आता इथून जर आपण पाहिलं तर यश चांगली गोलंदाजी करत आहे. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आपण पाहू शकाल यशला. आणि सातत्यानं आपण जसा यशवंत आला मॅचमध्ये त्यांनी पुनर्शा आगमन केलेला आहे. हो, फाईन लेगला खेळाडू त्या ठिकाणी होते तटस्थ. आणि इथे देखील सफलता मिळाली आणि यशवंतनं इथे केलं जबरदस्त काम. विकेट हॅट्रिक इथे मात्र संपादित केले यशनं. कॉंग्रॅच्युलेशन यश, नक्कीच तुझ्या या कारकिर्दीला फलंदाज बाद. जिंदगी है तो ख्वाब है तो रास्ते है तो फिर मंजिलें है और मंजिलें है तो फिर मैं यश हूं ना, हे दाखवत असताना. कारण की मागील 3 ओव्हरमध्ये धावांचा धावा आणि धावा आपल्याला पाहायला भेटल्या. तब्बल 45 धावा आपण पाहिल्यात. आणि या षटकामध्ये आपण पाहिलं तर अजूनही एकही धाव खर्च झाली नाही आहे. काय जबरदस्त गोलंदाजी आपण पाहू शकाल. आता नवीन बॅटर त्या ठिकाणी आपण पाहू शकाल नागेश. धावसंख्या स्थिरावलेली आहे. कॉन्स्टंट आहे. अर्धी टीम डगावच्या आसराला पोहोचलेली आहे. इथून मात्र आता आपण पाहू शकता नागेशचा आपण विचार केला तर त्याच्याकडे 3 बॉल इथे मात्र शिल्लक आहेत. इथून जर आता मात्र काही फटके जर आले तर पुन्हा या ठिकाणी कमबॅक होऊ शकेल बॅटिंग करणारी टीम अरविंद स्पोर्ट वालकस टीम. परंतु इथून जर डॉट बॉल आले तर यश या ठिकाणी कमबॅक करेल. सध्या तरी आपण पाहू शकताय ओहो फेकी इथे मात्र चांगली झाली होती. बॅकअप चांगलं झालं. 1 धाव इथे मात्र आपल्याला पाहायला भेटली.
बघा आयोजन कमिटी, आपण जेवण करण्यासाठी यायचं आहे. जो काही तुमचा काम धंदा असेल तो काम धंदा तुम्ही टाकून जेवण करण्यासाठी यायचं आहे. नक्कीच पात्रता तयार आहेत. ज्ञानेश्वरीजी भालेकर, या आपलं हार्दिक असं स्वागत, वेलकम. ओ इथे मात्र आपण पाहू शकाल काय जबरदस्त बॉलिंग आहे. या षटकाची चर्चा नक्कीच केली जाईल वसत या गावामध्ये. ऑन स्क्रीनवरती देखील मॅच पाहत असतील आणि यशला देखील यशवंत हो असा आशीर्वाद त्यांनी देखील दिला असेल. धावसंख्या आपण पाहिली तर 46. शेवटचा बॉल इथे मात्र शिल्लक. ओ हो, आणि इथे फलंदाज बाद. काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. यशची गोलंदाजी नक्कीच आवडली असेल तर टाळ्या होणं फार गरजेचं आहे. पहिल्या इनिंगचा खेळ इथे मात्र झालाय समाप्त आणि धाव फलकावरती धावा लागलेल्या आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 46, 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 46 आणि 47 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. किशोर बालेकर, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. रायगावचे सरपंच साहेब आहेत आणि कार्ड खूप चांगलं कार्य त्यांच्या वतीनं नक्कीच पाहायला भेटत आहे. आणि सातत्याने स्पर्धा कोणती असो तिथं मात्र त्यांचा मोलाचा हातभार असतो. आणि या स्पर्धेकरिता देखील त्यांच्या वतीनं विशेष सहकार्य लाभलं. आणि दरम्यान या 47 धावा चेस होतील की डिफेन्स हे आपल्याला ऐकवतील. व्हॉइस ऑफ ठेटवाला, व्हॉइस ऑफ कल्याण, व्हॉइस ऑफ ठाणे, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, आउट ऑफ महाराष्ट्र आमचे गुरुवर्य आदरणीय मनोज कार्वे सर. थँक्यू सो मच. तर पहा इथे मात्र जय हनुमान क्रिकेट संघ, या संघातील कोणताही खेळाडू जर आयवाज झेल पकडेल तर त्याकरिता रोशन फिरखाणे यांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. क्या बात है. दरम्यान हरिभक्त पारायण विजयजी भास्कर राव महाराज, आपण या, आपले हार्दिक स्वागत आम्ही करतोय, ज्यांचं स्वागत झालेलं आहे. धन्यवाद राजू जाधव सर. तसेच प्रकाशजी फिरगाणे साहेब, आपण पण या, आपलंही स्वागत आम्ही करतोय. आणि बघा प्रेक्षकांना एक फार मोठी पर्वणी दिली रोशनजी फिरगाणे साहेबांनी की तब्बल 1000 रुपये ऐवाझेलसाठी जय हनुमान क्रिकेट संघाच्या खेळाडूंसाठी. हो 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 हो, इथे आता त्यांना उन्हातच राहावं लागेल आता. आणि बरोबर आहे, त्यांनी अगदी चांगली इथे रणनीती वापरली रोशन यांनी की जेणेकरून जे आमचे आयोजक सावलीत बसलेत ते आता या ऐवाझेलसाठी स्वतःला तयार करतील. आणि नक्कीच ही स्पर्धा कशी पुढे जाईल हा प्रयत्न करतात रोशन फिरगाणे की स्पर्धेमध्ये अजून मजा आणायची आपल्याला, ती मजा आलीच पाहिजे. आता फक्त अर्धा दिवस शिल्लक आहे, 3.5 दिवस कंप्लीट झालेत आणि क्रिकेटची ती नजाकत थरारकता सुरू झालेली आहे. प्रकाशजी, आपलं हार्दिक स्वागत. या रोहित आणि एचची जोडी पाहतो आपण जिंकण्यासाठी. वसत संघाला 47 धावांची गरज आहे 24 चेंडूंमध्ये. वा, शेवटचं षटक तर अगदी जबरदस्त हाताळलंय यशाने. एकच रन दिली, 4 गडी बाद केले. ओ माय गॉड, सर्वोत्कृष्ट खेळ त्याचा पाहू शकतो आपण तसं पाहता टुर्नामेंटचा विचार करता. चांगली बॉलिंग.
म्हणून ते लांबून आलेत आणि त्यांचा परफॉर्मन्स दाखवून सुद्धा दिले बॉलिंगमध्ये. आता त्यांची बॅटिंग बघूया आपण. सलामीला रोहित आणि याची जोडी आणि गोलंदाज सुदर्शन सज्ज झालाय. वालकतचा सुदर्शन. बॉलिंग सुदर्शन चक्राप्रमाणे चालवावी लागेल तरच तुम्ही या ठिकाणी या स्पर्धेमध्ये विजय संपादन करू शकता आणि तो प्रयत्न सुरू करतोय. 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले. शॉर्ट ऑफ लेन त्याला उडवलाय अगदी तिथे. विकेंड झोन आहे. नो मॅन्स लँड मध्ये टप्पा पडतोय. फिल्डर पोहोचण्याच्या आधी चेंडू पलीकडे जात असताना 4 धावांसाठी सुंदर सुरुवात. पहिलाच हिट आलाय. हिटमॅन रोहित स्टाईलने बॅकफुटला गेला. काहीसा चेंडू इतकाही खराब नव्हता पण तो फटका बनवला. चार धावा फलकावर. 47चं लक्ष असताना इतका फंटॅस्टिक सुरुवात दिली आहे. लगेच हलचल निर्माण झाली बघा. खेळ कायसा थांबला आणि फिल्डिंग इथे आता सजावट करण्याचा प्रयत्न नक्कीच गोलंदाज सुदर्शन करेल. त्याला सुद्धा कळलं की मी शॉर्ट ऑफ लेन टाकलं. मी लॉंग ऑफला फिल्डर ठेवला. मिड विकेटचा फिल्डर जो वाईडिस्ट होता त्याला थोडंसं अगदी काऊ कॉर्नरकडे आणलेलं आहे. जर्मन स्टँडच्या तिथे प्रेक्षक अनेक बसलेले सुद्धा आहेत. ड्राईव्ह केलाय. बॅक टू द बॉलर. कुठेही फिल्डर ठेवा. मी कुठेही मारू शकतो. माझी क्षमता आहे. माझं नाव रोहित आहे. त्याने अजून हिट दाखवलाय. सुपर हिट. 4 धावांसाठी. कल्याण तालुका ग्रामीण उपतालुका प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आपले धडाधडीचे कार्यकर्ते आणि त्याने अगदी 4 दिवसाचं जेवण इतकं सुंदर दिलं की प्रेक्षक आमच्या जिभेवरती त्याची चव अगदी कायम राहणार आहे. पुढच्या वर्षीपर्यंत आम्ही ती चव विसरणार नाही. धावसंख्या 8 धावा 2 चौकाराने येते. वसत संघाची ही वसतची वसाहत इथे स्थापित करतोय. ठोकला लागोपाठचा हॅट्रिक करणारा चौकार बॅट्समन रोहितने. हाहाकार रोहितचा. जीवनवरती अटॅक केला होता आणि ज्या ठिकाणी 1 गडी बाद 18 धावा जोडल्या होत्या. 2 षटकार 1 चौकार समाविष्ट होता. त्याच पद्धतीने सुरुवात केली. तुम्ही मारले आम्ही पण मारणार अशी नीती वापरली आणि चांगली रणनीती पाहतोय आपण बॅट्समन रोहितची. एक तडफदार बॅटिंग करतो होतो. अगदी तल्लखपणे धीरोदत्त पद्धतीने खेळतो या स्पर्धेमध्ये सामन्यामध्ये. चौथा चेंडू सुदर्शन. हो 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 बघा फोटो काढा रोहितचा. काय स्टान्स होता. काय नजर. काय ती नजाकत. काय ते अगदी बल्ले बल्ले सर्व काय अगदी ओके ओके. 4 धावांसाठी. स्क्रीनशॉट काढून फोटो फ्रेम मध्ये सजवावा. त्याचे घरवाली सुद्धा सजवतील रोहितचे. ते सुद्धा मंत्रमुग्ध झालेत की किती सुंदर खेळतोय. क्लासिकल फटका इनसाइड आउट अगदी दिलकश लॉफ्टेड ऑफ डाव लगवला. 4 धावांसाठी. 4 चेंडूमध्ये 4 चौकार. 5 येणार का नंतर 6 येणार का. आणि त्या ठिकाणी आता वाटचाल नक्कीच करेल कारण रेकॉर्ड हा नेहमी तोडण्यासाठी असतो आणि जोडण्यासाठी असतो. तो जो रेकॉर्ड इथे निर्माण करेल का रोहित. चमकलाय. त्याची धमक त्याची चमक त्याची रूपकता त्याची शैली त्याचा भन्नाट फॉर्म इथे तो प्राप्त करत असताना वसतचा खेळाडू वसाहत निर्माण केली. पण तो झेल टिपलाय. सॉफ्ट डिस्मिसल. फिल्डर बघितला नव्हता आणि शॉर्ट बॅकवर्सच्या दिशेने तिथे फिल्डर तैनात असताना त्या ठिकाणी झेल गेलाय आणि रोहितची खेळी संपुष्टात. बिग विकेट डाऊन. टिपण्यासाठी जी परवानगी दिली आहे आमचे सन्माननीय प्लंबर कॉन्ट्रॅक्टर रोशनजी फिरकाणी साहेबांनी जर्मन क्रीडा संघाला प्रत्येक झेलसाठी 1000 रुपये. पण तो ओझरीचा जो दुसरा संघ आहे ना मुलांनो आई गावदेशपोच ओझरली तुम्हाला प्रत्येक झेलसाठी 1500 रुपये मिळणार आहेत. घ्या चौबाजूला ताबा मैदानाचा. चला पसरा चौबाजूला आई गावदेवी स्पोर्ट्सवाले. प्रत्येक तुम्हाला झेलसाठी 1500 रुपये रोशनजी फिरकाणी साहेबांकडून.
हा बिल्डरचा पैसा आहे. आमचे सन्माननीय आधारवाडीचे मंगेश गायकर बिल्डर, त्यांचा पैसा आहे, त्यांच्याकडे वळतोय. रोशन साहेब त्यांचं एक कॉन्ट्रॅक्ट घेतात, बिल्डर कॉन्ट्रॅक्ट अट्टाळी आंबिल्या ठिकाणी. आणि इथे मात्र त्यांची या ठिकाणी पाहतो की बक्षिसांची खैरात आपल्यासमोर. विकेटचं पतन झालं. नवीन फलंदाज आलाय, तो सुद्धा टर्न करतो आणि त्याला सुद्धा परतावं लागेल. पंचांचं बोट आकाशामध्ये. ओ बाय गॉड, काय झालंय? कमबॅक केले वाल्कसने. आम्ही सुद्धा जिंकण्यासाठी आलोय हे दाखवत असताना गोलंदाज सुदर्शनचं चक्र फिरलंय आणि दुसरा धक्का दिलाय सुदर्शनने. फलंदाज आणि परत जात असताना प्रसाद आलाय त्याच्या जागेनंतर. इन ॲट 4 प्रसाद कम्स इन द क्रीज. आणि गोलंदाज आता असेल संगम. संगमच्या हातामध्ये इथे चेंडू दिलाय. 16 धावा दिल्या सुदर्शने, परंतु 2 महत्त्वाचे गडी ज्यांनी बाद केले आणि सामन्यामध्ये रोमांचकता निर्माण केली, सामन्याला जिवंत ठेवलंय आपल्या संघासाठी. सन्मान्य आमचे उत्कृष्ट आमचे योगदान देणारे साईनाथजी कांबेरे फ्रॉम गोडसे, उद्योजक, युवा सेना नेता, आपल्या परिसरात दिग्गज व्यक्तिमत्व आपल्यामध्ये येत असताना काही वेळातच त्यांचं आगमन होईल. इथे मात्र इथे वाईटचं आगमन झालंय. वाईटचा इशारा होत असताना पंच सांगतायत विष्णू केणे सर, धावसंख्या 17 वरती या वाईटच्या रूपामध्ये. षटक क्रमांक दुसरं जसं सुरू केलं, पहिला चेंडू इथे अगदी स्वेर टाकला गोलंदाज संगमने. राऊंड द विकेट येतोय. अँगल प्राप्त करायचं नाही. अँगल प्राप्त करून बॅटला चाटून अगदी चुंबन घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला आणि फलंदाजी आता जाऊन विसावेल डगआउट झोनकडे. तिसरा गडी बाद. तिथे फसला आणि आउट ऑफ द पार्क जात असताना तिथे पंच आम्हाला सांगतायत षटकार. कारण आता पाहुणे पण येतील आणि आता शेवटचा थरार असेल. जयेश पण आलेत, आदेजी कांबेरे, माही कांबेरे सर्व येतील आणि आलेच सुद्धा. सर्वांनी यायचं आहे. आपली मेहनत आपल्याला फळाला लाभली आहे.
आपल्याला अनेक जणांनी पाहिलं, तुमची मेहनत जगाने बघितलं. टेनिस क्रिकेटच्या पटलावरती तुम्ही चांगले एक इतिहास घडवणारी स्पर्धा इथे आयोजित केली आणि तुम्हाला नक्कीच लोक या ठिकाणी भरभरून प्रेम देत आहेत आणि देतीलच, पुढे देत राहणार. इथे धावसंख्या बघा 23वर 25 25 25 धावा हाडव्या बॅटनी तिथे पुण्यात व्ही शेपमध्ये. कडक आवाज आलेला पडतो तिथे. मिड ऑफ नाहीये, एक्स्ट्रा कव्हर नाहीये, अगदी दूरवरचा लॉग ऑफ तिथे कव्हर करतोय आणि ते 27चं टार्गेट असताना धावसंख्या पोहोचली 27 वरती. आता 20 धावांची गरज. 26 झाल्या, माफ करा. 24 एक मध्ये धाव घेतलेली, माफ करा. मला पाठीमागून आवाज दिला की सर सांग म्हणतात संजय की आपण समीकरण सांगा. 26 धावा आणि सध्याचं लक्ष 21 धावांची गरज. हा चेंडू अगदी बाहेर काढलाय, ऑफस्टीच्या बाहेर टप्पा पडला, काहीसा फ्लाय झाला, विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय आणि धावसंख्या स्थिर आहे. या ठिकाणी पाहतो आपण 27 धावांचं इथे आव्हान असताना 26 वरती थांबलेले आहे, म्हणजे 21 धावा अजून पाहिजेत जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक पाहू शकता आपण स्क्रीनवरती. 13 मध्ये 21 धावांची गरज. 13 डिलिव्हरीज रिमेनिंग and required runs are 21 to win this match for the team of Vasat against Walkas. उस्ती केला चेंडू, बॅटची कड, चेंडू अगदी भिंगत होता तिथे भोवऱ्याप्रमाणे आणि जात असताना आधी सस्याच्या वेगाने दूर अगदी जंगलामध्ये जात असताना जंगल निवडले आणि चौकार प्राप्त केलाय. गोपीनाथ स्मृती चषकाचा हा क्रिकेटचा सोहळा आपण पाहता पाहता शेवटच्या दिवसामध्ये अनुभवतोय. यालाच म्हणतात की याच्यासाठी केला होता हट्ट असं की शेवटचा दिस गोड व्हावा आणि शेवटचा दिस आपण या ठिकाणी अमृतापेक्षा गोड करत असताना गोड गोड क्रिकेट पाहायला मिळते. आणि बघा किती मस्त चेंडूने फसवलं तिथे. चेंडू अगदी बॅटला जसा धडकला, भिंगराप्रमाणे फिरला होता, भोवऱ्याप्रमाणे चेंडू खाली पडला आणि त्या डबलच्या वेगाने तो अगदी सस्याच्या वेगाने सुसाट निघाला होता 4 धावांसाठी. आणि इथे सामना सुद्धा पुढे सुसाट जात असताना धावसंख्या पोहोचली वसत संघाची 30 वरती. 3 गडी बाद, 12 चेंडूमध्ये येणाऱ्या जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. 12-17 समीकरण आलंय. 13 मध्ये 21 पाहिजे होत्या. चौकार आला तो शेवटच्या चेंडूमध्ये, तो फार महत्त्वाचा ठरलाय वसत संघाचा विचार करता. करण आलाय नवीन षटकासाठी. 30 षटक हाताले करण. पहिला चेंडू घेऊन 12 मध्ये 17. हो 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 अफवाली दिलकश लॉफ्टेड ऑफ डाव. तिथे मस्त फिल्डिंग होते, लॉग ऑफ लागती भिंतीप्रमाणे. फिल्डर उभा आहे, टाळ्यांचा गजर तो प्राप्त करतोय. त्याचं कौतुक केलं जाते आणि केलंच पाहिजे अशा वेळेला, कारण भिंतीप्रमाणे सीमारेषा सांभाळण्यासाठी जे सज्ज आहेत, तत्पर आहेत, तैनात केलेले आहेत, त्यांनी त्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. जसे आमच्या जर्मन क्रीडा संघाने जबाबदारी स्वीकारून ही स्पर्धा अगदी व्यवस्थित पद्धतीने हाताळलेली आहे. धावसंख्या 31 वर 31. हो 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 बघितलं अनुमान बरोबर होता. पंचांनी दर्शवलं तिथे वाईटचा इशारा. इथे दडपण घेतोय गोलंदाज. अशा पद्धतीने तुम्ही न घाबरता बॉलिंग केली पाहिजे. ही बॉलिंग चुकीची असेल, बचाव न करता अटॅक करा. बिकॉज अटॅक इज द बेस्ट डिफेन्स म्हटलं जातं. तुम्ही जो अटॅक करता त्याला संरक्षण म्हटलं जातं. तुम्ही पळू शकत नाही, किती पळणार पळून. धावसंख्या 32 वर. पलवाटा असतात ते अशा असतात, तुम्ही फसवलं पाहिजे बॅटरला. प्रवृत्त करा चुकीचा फटका मारण्यासाठी. प्रवृत्त केला आणि कॉटन बॉल घेतोय. करणे टिपला झेल, फलंदाज फेल. रायझिंग डिलिव्हरी होता. चेंडू उचली घेत असताना तिथे आडव्या बॅटनी लॉब करत होतो. पुन्हा एकदा ऑफसाईडला बघितला, पण त्या दरम्यान बॅटची एज लागली आणि स्वतः गोलंदाज वेगाने येत असताना त्याने आवाज दिला की इट्स माय कॅच, आय विल टेक इट. त्यांनी करून दाखवला तो प्रकार आणि प्रयत्न केला. सक्सेसफुली त्याने झेल टिपला आणि सामन्यामध्ये पुन्हा एकदा थोडंसं रौनक निर्माण केली आहे. 32 धावसंख्या असताना विकेटचं पतन झालं. प्रसाद परतला. स्वप्नीच्या आता
स्वप्नीचं एंट्री पाहतो. जीवनच्या सोबतीला स्वप्नील आलाय. नवीन बॅट्समन जीवन ऑलरेडी मैदानामध्ये आहे. त्यांनी कानमंत्र दिले स्वप्नीलला की तुला कशा पद्धतीने खेळायचं आहे, आणि गाईड फार महत्त्वाचे असतात, मार्गदर्शन फार महत्त्वाचं असतं. आणि मार्गदर्शन घेण्यामध्ये कधी आपण कमीपणा ठेवायचा नाही. आपण अगदी जितकं ज्ञान घेऊ तितकं कमी असतं. इथे बघा ज्ञान असलेले आमचे पंच, त्यांचं ज्ञान त्यांनी अचूक सिद्ध केले 4 दिवसांमध्ये. अचूक पंचगिरी करत असताना विष्णू केणे सर, संजय सुतार, तसेच प्रमोदजी फिरगाणे, जगदीजी कांबेरे, किरण फिरगाणे या सर्वांनी पंचगिरी सुद्धा चांगली केली आहे. तसेच काही पंच सुद्धा होते. आय थिंक सो आमचे पोलीस संकेतजी सुद्धा पंचगिरी करत होते, थोडंसं आठवतंय मला. कृष्णा केणे सुद्धा होते आमच्या निंबोलीचे. इथे फ्लाय पुन्हा एकदा रायझिंग डिलिव्हरी. पंचांनी तिथे अपील फेटाळलेली दिसते आणि तिसऱ्या पंचाची मागणी होत असताना दडपण टाकलं तिथे खेळाडूंनी. पंचावरती दडपणाला स्वीकारलेलं आहे. दडपण न स्वीकारता फक्त रिलीज तिथे रिफर केलं आहे की आपण तिसऱ्या पंचांकडे जाऊया. वाईटसाठी रिव्ह्यू मागितलाय. तो बॅट्समनने डिमांड केल्यामुळे पंचांनी दर्शवलाय. बॅट्समनचा अनुमान असेल की आपल्याला वाईड मिळू शकतो, आणि ते इथे पाहतात आमचे किरणजी फिरगाणे साहेब सर आमचे. कृपा त्या पांडुरंगाची. पांडुरंगाने अगदी किरण साहेबांना अगदी त्यांच्या चरणी बोलवलं आणि अगदी फार लवकर बदल केला त्यांनी स्वतःमध्ये. सर वाईट नाहीये सर, रिव्ह्यू गमावला बॅट्समन तुम्ही. वसतकरांनी हा वाईटचा रिव्ह्यू गमावला याची नोंद घ्या. धावसंख्या स्थिर 33 वर, 4 गडी बाद आणि चेंडू शिल्लक आहेत बघा. 9 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. सध्याचं टार्गेट आहे बरोबर 33 झालेले आहेत. वसत संघ थोडासा इथे आता लडखळतोय करणच्या ह्या गोलंदाजीमध्ये. विकेटचं पतन जसं झालं, कॉट अँड बोल्ड घेतलं करणने, एक दबाव टाकलाय या ठिकाणी वालकस संघाने. अरविंद स्पोर्ट्स वालकस. सो हो, या फटक्याला उत्तरच नाही, तरी सुद्धा उत्तर दिले. काय झडप मारली तिथे, चित्याच्या चपलाला तिथे आला आणि जसं काय शिकार पकडण्यासाठी झडप मारली त्या फिल्डरने. क्या बात आहे, बहुत बढिया फिल्डिंग. सुदर्शने चक्र फिरवलं, वा. बॉलिंग सुद्धा सुंदर केली त्यांनी. पहिल्या षटकामध्ये विकेट प्राप्त केली, षटकार खाऊन सुद्धा. हा सुदर्शन आहे त्या ठिकाणी अगदी महत्वाची. त्यांनी जवळपास 15 मीटर धावला, 45 ते 50 फूट धावला, आणि धावता त्यांनी 2 धावा वाचवल्या ज्या महत्वाच्या ठरू शकतील वालकस संघाचा विचार करता. धावसंख्या दोन्ही पुढे 35 वर. 12 पाहिजेत आणि चेंडू शिल्लक आहेत ते 8-12 समीकरण. पुन्हा सज्ज फलंदाज तिथे झालाय. स्वप्नील आलाय. स्वप्नपूर्तीसाठी वाटचाल करावी लागेल, हालचाल करावी लागेल, अटॅक करावं लागेल. लॉंग ऑफला तिथे फिल्डर पाहतोय प्रेक्षकांप्रमाणे. आपण खेळताय स्वर्गीय गोपीनाथ पाटील स्मृती चषक 2026. खूप दूरवरून आलाय तो वसत संघ, खडोली परिसरातील वालकस संघ. दोन्ही पण संघ दोना टोकातून येत असताना इथे मध्यान्हला अगदी वजुलीच्या ग्राउंडवरती खेळत असताना तुमचं स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचे आहेत, पण ते प्रयत्न तुमचेच पाहिजेत. आम्ही फक्त तुम्हाला सांगणार आहोत, तुम्हाला प्रोत्साहित करणार की तुम्हाला कसं खेळायचं आहे, किती करायचे आहेत, पण तुम्हाला तुमच्या मनामध्ये जिंकण्याची भावना ठेवून आता कसं खेळायचा प्रश्न तुम्हाला स्वतःला विचारायचा, आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच देऊ शकता की मी करू शकतो, मला जिंकायचं आहे. या ठिकाणी हे मैदान जिंकायचं आहे. 6 चेंडू, 5 धावांची गरज. लॉफ्टेड ओव्हर पिचला आणि लॉंग ऑफला झेल टिपलाय. ओहो, वासुदेवजी भोईर वेलकम. 5 चेंडू 5 धावांची गरज. वा, व्हॉट अ मॅच बनू शकते मित्रांनो. टाळा वाजवा या विकेटसाठी. वालका संघ सुद्धा सामना सोडणार नाहीये. त्यांना सुद्धा माहिती आहे की आम्ही कसं टर्न करू शकतो, सामना वापसी कशी करू शकतो, आम्ही पलटवार करायची क्षमता ठेवतोय. त्या क्षमतेने सुंदर चेंडू टाकला, ओव्हर पिच दिला, प्रवृत्त केलं बॅट्समनला की फटका मारू शकतो. 20 मध्ये त्यांनी फटका सजवला आणि लॉंग ऑफला जो भिंतीप्रमाणे उभा आहे त्याने झेल टिपला आणि मॅच मध्ये एक थरा रक्ता निर्माण झाले. उत्कंठा आता वाढलेली आहे. शिगेला पोचेल आणि शिगेला पोचावी लागेल. उत्कंठा शिगेला पोचणारा सामना. 42 धावसंख्या असणारा विकेटचं पतन. नवीन फलंदाज हर्षल येतोय 8व्या क्रमांकावरती, म्हणजे 6 गडी बाद झालेत. जीवनच्या सोबतीला जॉईन झाला हर्षल. गोलंदाज आहे तो गोरख. आता 5 चेंडू 5 धावांची गरज. रन बॉल इक्वेशन. कोसले संघाने सुद्धा 6 बॉलमध्ये 6 धावांची गरज असताना काही चेंडू राखून सामना जिंकला. तसं का होईल की अगदी समीजदाराने शांत पद्धतीने सेन्सिबल क्रिकेट खेळून सिंगल काढून सामना जिंकेल ते बघायचंय.
वसत संघ प्रयत्न करतोय, चाच पडलाय, फ्लायटेड डिलिव्हरी, वा काय बॉलर आहे, बोटातून चिडूस त्याने सोडला. फक्त बोटाची ताकद शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते हे दाखवत असताना मी सामन्यामध्ये माझ्या संघाला शेवटपर्यंत घेऊन जाईन, शेवटच्या श्वासापर्यंत लढाई करेन. रडायचं नाही, लढायचं असतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं वाक्य, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचं वाक्य. म्हणून ते हिंदू हृदय सम्राट झाले का त्याच्या रक्तामध्ये तोच तरार होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा नारा होता, आवाज होता, श्वास होता, ध्यास होता. त्या रक्तामध्ये कणखर बाणा, झुंजार व्यक्तिमत्व. इथे कॅच टेबल का पुन्हा तोच फिल्डर, चेंडूच्या खाली स्कायर झेल टिपलाय. मॅच मध्ये ट्विस्ट आ गया वापस. जबरदस्त मॅच, अफलातून क्रिकेट, फलंदाज बाद. प्रयत्न करतायत. अगदी बॉलर सुद्धा चमकदारी बॉलिंग करतोय की मी सुद्धा माझ्या संघाला पुन्हा एकदा सामन्यामध्ये जिवंत करेन. सामना जिवंत केलाय. 3 मध्ये 4 पाहिजेत, आता 2 मध्ये 4 पाहिजेत. वा बजावत आली या 4-4 चौकार नाही. इथे 4 टाळ्या वाजवा, तुम्ही 4 टाळ्या वाजवा या संघासाठी, या बॉलरसाठी. गोरख नावाचा बॉलर आहे, त्याने कमबॅक करणारी बॉलिंग इथे हाताळली आहे. चेंडू टाकले तरी 4, 1 धाव दिले, 2 गडी बाद केलेत. आता 2 चेंडू टाकायचे आहेत आणि 4 धावा वाचवायच्या आहेत. काय मॅच बनवली आहे. असं वाटत होतं की वसत संघ वसाहत निर्माण करेल जशी त्याची बॅटिंग झालेली. पण तो जेव्हा बॅटर बाद झाला मिस्टर रोहित, त्याचं जीवन आता बाद झाला. या सामन्यामध्ये जिवंतपणा थोडासा कमी झालाय, पण तो जिवंत केला वाल्कसने. हा सामना त्याच्यामध्ये एक उत्कृष्ट कार्य. गोरखचा 5वा चेंडू, 2 मध्ये 4. ओ हो, इथे मात्र गेलेला सामना आपल्यामध्ये वळून घेतलाय. हिसकावून घेत असताना इथे 1 चेंडू, चौकाराची गरज, विकेटचं पतन. व्हॉट अ बॉलिंग फ्रॉम मिस्टर गोरख. एक चार चारो खाने चीत असं म्हटलं जातं. डुबकिया सिंधु में गोताखोर लगाता है, जा जाकर खाली हाथ लौट कर आता है. मिलते नहीं सहजी मोती गहरे पानी में, बढ़ता दुगना उत्साह उसी हैरानी में. मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. 1 मध्ये 4 पाहिजे होते. फसवले. गोरखला डोक्यावरती घ्या, येस घ्या, त्याची मिरवणूक काढा. तो हिरो आहे, तोच सामन्याचा हिरो आहे. मॅच द मॅच हिरो 0 नाही तर हिरो आहे तो मिस्टर गोरख. जबरदस्त बॉलिंग, वा अति का मजा ही कुछ और होता है. जिंदगी में कुछ खोकर पाने का मजा ही कुछ और होता है. जिंदगी में हार और जीत तो लगी रहती है, हार के जीतने का मजा ही कुछ और होता है. बिकॉज हार के जीतने वाले को बाजीगर कहते हैं. गोरख ये तू बाजीगर ठरलायस. आणि इथे